आस्ते कदम महाराज गणपती भूपती अष्टवरदान मंडित प्रौढ प्रताप जागृत जागृत. मॅम मला अर्धे येते, मी तेवढी म्हणते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आणखी कोणाला येते पूर्ण अशी? महाराज की जय. जय महाराज. संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहित पाहिजे, शिवाजी महाराजांचा माहित पाहिजे. आणि आपल्याला खूप अभिमान वाटला पाहिजे की आपण या मातीत जन्माला आलो, महाराष्ट्राची. आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मॅम मी स्पीच पण दिले स्कूल मध्ये. मॅम मी आमच्या घरीच जयंती साजरी केली आहे. घरी करता का तुम्ही? हो मॅम, ग्रुपवर पाठवले आहे. पाठवले? कोणत्या ग्रुपवर? मॅम मी पाठवले भाषण आपल्या नभ मध्ये आज पाठवले? हो मॅम, अर्धाच पाठवले, अर्धाच व्हिडिओ केलता. साक्षीने केलं की नाही भाषण आज शाळेमध्ये? हो मॅम केलंय, पण जे व्हिडिओ स्नेहलकडे आहेत तिला पाठवायचं नाही, काहीतरी इश्यू होतो. हो मॅम, काय ना मोबाईलची ती मेमरी आहे ना ती पूर्ण भरली आहे. आजच्या दिवसात एवढं तरी आपण शिवगर्जना तरी सगळ्यांची पाठ असावी असं मला वाटतं. करावी पाठ. मॅम आता का जात नाहीत? मी आधी जात होते, आता मी मुलासाठी मी क्लासेस घेते, म्हणजे घरी माझ्याकडे येतात मुलं. आधी जात होते. जयंतीमध्ये डान्स प्रोग्राम होता आणि त्याच्यामध्ये पहिला नंबर आला आहे. आणि भाषणात काय डान्स प्रोग्राम होता का? यस मॅम, आणि त्याच्यात माझा पहिला नंबर आला आणि भाषणात पण पहिला आला. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. भाषणाचे नंबर नाहीत काढले. छान छान. आपल्याला इतिहास वाचायला मिळाला, कारण आपल्याला अभ्यासामध्ये खूप कमी आहे इतिहास. आपल्याला अभ्यासात जो शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे ना तो काहीच नाही, खूप कमी आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या जात नाही संभाजींबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल. त्यामुळे बाहेरून कुठे जर आपल्याला पुस्तक असेल, एखादं काय सोर्स मिळाला तर त्याच्यातून पुस्तकं खूप आहेत. शिवाजी महाराजांवर खूप आहेत, संभाजी महाराजांचं आहे. आणि मॅम पुस्तक कमी पडतील इतका महान इतिहास आहे त्यांचा. कमीत कमी आपण एखादं तरी त्यांचं पुस्तक जर वाचलं तर आपल्याला बरीचशी माहिती त्यांच्याबद्दल मिळेल, की त्यांनी खरंच काय काय केलेलं आहे, त्यांच्याबरोबर कोणते मावळे, कोणी कोणी काय काय केलेलं आहे, सगळं आपल्याला कमी कमी आपल्याला आपलं कर्तव्य, त्यांनी एवढं केलं बलिदान, आपण थोडं हे त्यांच्याबद्दल आपण एक कृतज्ञता म्हणून त्यांचं आपण वाचन तर केलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता काहीतरी दाखवली पाहिजे ना आपण. त्याच्यातले गुण आत्मसात केले पाहिजे. गुण तर लांबचीच गोष्ट, त्यांच्याकडचे गुण आपल्याकडे येणं फार म्हणजे चांगलं आहे, गुण तर घ्यायलाच पाहिजे, पण आपल्यावर त्यांचे खूप त्यांचे सगळे गुण तर नाही घेऊ शकत आपण, पण आपण कृतज्ञ असलं पाहिजे त्यांच्याबद्दल, कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. आणि कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो आपण त्यांच्याबद्दल? कृतज्ञ आपण कसं त्यांच्याबद्दल असू शकतो? कमीत कमी आपण ठेवली पाहिजे. त्यांनी जे काही आपल्या महाराष्ट्रासाठी बलिदान दिले त्याची जाणीव असली पाहिजे. जाणीव असली पाहिजे, पण काय काय केलं हे तर माहित पाहिजे ना. येस मॅम, काय काय केलंय हेच माहित नाही तर जाणीव काय? स्वराज्य निर्माण केलंय त्यांनी. हो, पण त्यांचा इतिहास आपल्याला सगळा माहित पाहिजे. आपल्याला जर कोणी विचारलं तुम्ही महाराष्ट्रात राहता, शिवाजी महाराजांबद्दल सांगा, माहित पाहिजे. आपल्याला जर दुसरा कोणी विचारलं तर आपल्याला कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासाने सगळं सांगता आलं पाहिजे की त्यांनी काय काय केलेलं आहे.
ते सांगणं महत्वाचं, आपल्याला त्याच्यासाठी माहिती असणं महत्वाचं आहे. नुसतं त्यांनी खूप बलिदान केलं, त्यांनी खूप केलंय, काय केलंय, पण खूप केलंय, बलिदान केलंय, पण नक्की काय केलंय हे नको माहिती. त्याच्यासाठी आपण त्यांच्याबद्दल वाचलं पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांच्याबद्दल वाचलं पाहिजे, माहिती पाहिजे आपल्याला पूर्ण. फक्त पुतळ्याला हार घालून आणि फक्त नुसतं ते चंद्रकोर लावून त्याच्याने आपण कृतज्ञ नाही होत. त्यांच्याबद्दल वाचलं पाहिजे, त्यांचे गुण जेवढे घेता येतील तेवढे घेतले पाहिजे. आणि मग सगळे तर शिवजयंती आल्यानंतरच शिवाजी महाराजांचं बोलतात, आणि अजून इरीवारी नंतर कुठल्या दिवशी बोलत नाही. फक्त 19 फेब्रुवारी आली म्हटलं की सगळे रोज आपल्याला त्यांची आठवण आली पाहिजे. रोजचा दिवस आपला त्यांच्या आठवणीत. शिवाजी महाराजांची आली की पण त्यांचे काही गुण पण आपण आत्मसात केले पाहिजे. आणि शिवाजी महाराजांची जयंती आहे ना, फक्त आपण 19 फेब्रुवारीला साजरी करून पण म्हणजे आपलं मन भरणार नाही. ती जयंती त्यांची 365 दिवस जरी साजरी केली तरी कमी पडेल. तो एकमेव राजा आहे, त्याची जयंती पण 3 वेळा साजरी केली जाते, एकदाच नाही. तारखेनुसार केली जाते, त्यानंतर तिथीनुसार पण केल्या जातात, अशा 2-3 वेळा केली जाते. हो मॅम, आणि त्यांचा राज्याभिषेक झालेला तो पण साजरा केला जातो. तो तर रायगडावर साजरा केला जातो. हो मॅम. तर शक्यतो काय बोलतो, आपल्या घरी जर बाळ जन्म रायगडावर पाळणा बोलतात. हा, शिवाजींचा. छान, मस्त आहे. मला तर आवडतं. आमच्या गावामध्ये पण खूप मोठा महोत्सव साजरा केला. आमच्या इथे गाव नाही ना, आमच्या गावाकडे करत असतील, पण आम्ही इथे शहरात कोण, इथे काय आजूबाजूला आपले सगळे काय महाराष्ट्रीयन लोक नसतात ना. मॅम, शहरात आपल्या घरी करतात ना. आपल्या घरी म्हणजे काय करणार आपण, त्यांच्याबद्दल वाचू शकतो, आणखी काय करणार. येस मॅम. चालेल, आज आपण काय शिकायचं. आजकाल आपल्याला ऑनलाईन पण खूप पुस्तकं वाचायला मिळतात, ऑनलाईन पुस्तकं पण वाचायला मिळतात. आमच्या शाळेच्या ग्रंथालयातून पुस्तक घेतलं आहे शिवाजी महाराजांचं. काय मॅम, मी आमच्या शाळेच्या ग्रंथालयातून पुस्तक सुद्धा घेतलं आहे. तुमच्या लायब्ररी मधून मिळत असतील, उलट तुम्हाला किती छान आहे, लायब्ररी मध्ये बुक्स मिळत असणार तुमच्या. काढायचं, रोज थोडी थोडी पानं वाचली, पटापट वाचून होतात. आपलं काय मराठी चांगलं असतं, त्यामुळे एका वेळेला वाचलं 15-20 मिनिटं थोडा वेळ आपण. ग्रंथालयातली पुस्तके चांगलं आहे. आता आपण काय शिकत होतो आपण, गणित भाग 2. 8वा धडा कम्प्लीट झाला होता, आता 9वा धडा सुरू करू. हा बाकी आहे ना, 8वं हे बाकी आहे ना काहीतरी. 8.2 माझ्यामध्ये बाकी आहे. येस मॅम आहे, थोडंसं काय एक हा जो तुम्हाला हा टेबल आहे, तक्ता आहे, तो आपण केलेला का. तुमच्या सासूचं नाव. माझ्या सासूचं ना. कशाचं ना, कोणी काय विचारलं मला. हा तक्ता आपण केलेला का, नाही आठवत. मॅम स्क्रीन, ओके, स्क्रीनच दिसत नाही मॅम. स्क्रीन शेअर नाही वाटतं केली. ठीक आहे, आपण हा बघा, हा तक्ता केलेला का. येस मॅम, केला होता. मॅम, ह्याच्या आधीच्या क्लासला मी नव्हते, थोडस रिपीट करता का. हे 1-2 गणित आपण घेऊया याच्यातली, बाकी सगळी तुम्ही सोडवा. येस मॅम, चालेल. तर इथे मी हे वाला गणित घेते, हे जे आहे ना, हा जो आहे कॉलम, तो आपण सोडूया. इथे आपल्याला काय करणार माहित आहे, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा यापैकी एक कोणती तरी किंमत देणार आणि दुसऱ्या 2 किमती आपल्याला शोधायच्या आहेत. एक तर साइन देणार, कॉस देणार किंवा टॅन देणार.
आणि त्याच्यावरून इतर दोन ज्या असतील त्या आपल्याला शोधायच्या असतील. बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. तर आता आपण हे गणित घेऊया. याच्यामध्ये कॉस थिटा दिलाय बघा तुम्हाला. हे कॉस थिटा दिलंय 1/3 कॉस थिटा दिलेला आहे. आणि त्यावरून तुम्हाला काय शोधायचंय? साइन थिटा, टॅन थिटा. साइन थिटा आणि टॅन थिटा. त्याच्यासाठी करायचं काय? बघा आपल्याला कॉस थिटा दिलेला आहे त्यांनी. येस मॅम. 1/3. आता याच्यावरून तुम्हाला साइन थिटा कॉस थिटा जर शोधायचं तर आपण एक आकृती काढतो. एक राईट अँगल ट्रायंगल काढतो, काटकोन त्रिकोण. आणि त्या काटकोन त्रिकोणात आपण बघा समजा हा एक काटकोन त्रिकोण आहे ABC. ABC काटकोन त्रिकोण जो आहे त्याच्यामध्ये काय करायचं? थिटा एक लघुकोन जो आहे, आता A आणि C हे दोन्ही पण लघुकोन आहेत, त्याच्यातला कुठला पण एक जो लघुकोन आहे A किंवा C तो थिटा घेऊया आपण. म्हणजे समजा मी C हा थिटा घेतला. तर आता कॉस थिटा जो आहे या आपल्या याच्यानुसार आपण समजा आपल्या डेफिनेशन नुसार किंवा व्याख्येनुसार जर गेलं तर कॉस थिटा काय येईल? आकृतीवरून C आपण थिटा घेतलेला आहे, तर C अँगलच्या संदर्भात कॉस थिटा काय येईल? कॉस थिटा काय? कॉसची व्याख्या काय? कॉस AB/BC. कॉसची व्याख्या काय? कोणालगतची बाजू छेद करणं म्हणजे BC छेद AC. हायपोटेनस. BC छेद AC. थिटाची ऍडजेसंट साइड कोणती आहे? थिटाची ऍडजेसंट साइड BC. AB कोण म्हणाला? AB कशी काय? त्याची कोणासमोरील बाजू म्हणजे साइन थिटा येतो त्याचा AB. आणि कॉस थिटा BC छेद AC येतो. BC छेद AC. आता हा कॉस थिटा जो आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. कॉस थिटाचा रेशो दिलाय 1/√3 असा रेशो तुम्हाला दिलेला आहे. तर याची तुलना जर केली तर BC आपण काहीतरी ना एक कॉमन मल्टिपल घेऊन BC आणि AC ची किंमत लिहू शकतो. BC किती असणार? आपण 1 घेऊ आपण. म्हणजे एक कॉमन मल्टिपल घ्यायचं. कॉमन मल्टिपल म्हणजे एक कॉमन मल्टिपल काय घ्यायचं माहितीये? कारण हा रेशो आहे ना. रेशो मध्ये जर ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे असेल, खऱ्या किमती जर हव्या असतील तर आपण एक कॉमन मल्टिपल घेतो. म्हणजे एक ठराविक, आपण मराठीमध्ये काय म्हणतो त्याला, समानपट काहीतरी असं कॉमन मल्टिपल आपण घेतो. म्हणजे कसं असतं माहिती, रेशो मध्ये जर आपण बघा आधी गणित सोडवली की आईचं वय आणि मुलीचं वय यांच्या वयांचं गुणोत्तर हे 5:2 आहे. तर आपण काय करायचो? हे गुणोत्तर जर दिले तर रेशो दिलेला आहे ना आपल्याला, मग आपण काय करतो? आईचे वय 5x घेतो आणि मुलीचे वय 2x असं आपण घेतो. म्हणजे x जो आहे तो कॉमन मल्टिपल घेतो. मग इथे पण हा रेशोच दिलाय 1:√3. ऍक्च्युअल व्हॅल्यू जर पाहिजे तर तुम्ही काहीतरी एक कॉमन मल्टिपल घ्यायचा. तो इथे कोणता घेतलाय आपण कॉमन मल्टिपल? कोणता? के हा कॉमन मल्टिपल घेतलेला आहे. कोणता? कोणताही इंग्रजी लेटर तुम्ही कोणताही घेऊ शकता. A घ्या, B घ्या, P घ्या, K घ्या, कळलं? X घ्या. मग इथे मी K घेते. 1K. K हा कॉमन मल्टिपल आहे. आणि कंपॅरिझन केलं BCचं या रेशो बरोबर तर BC इज इक्वल टू 1K आणि AC इज इक्वल टू AC काय येणार? वर्गमुळात 3K. K घ्यायचा त्याच्याबरोबर एक कॉमन मल्टिपल. आता या दोन व्हॅल्यूज मला मिळालेत. BC आहे 1K आणि AC आहे √3K. वर्गमुळात या ट्रायंगलची एक व्हॅल्यू मला शोधावी लागेल. कोणती बाकी आहे मला? जी माहिती नाहीये मध्ये AB. मग त्या ट्रायंगल मध्ये त्रिकोणात पायथागोरसचा थेरम वापरायचा. त्रिकोण ABC मध्ये
त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसच्या सूत्रानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय तयार होईल? वर्ग बरोबर त्रिकोणामध्ये डायरेक्ट सांगा. AC square is equal to AB square plus BC square. AC स्क्वेअर कर्ण वर्ग, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता याच्यामध्ये जे जे माहित आहे त्याच्या व्हॅल्यूज टाकायच्या. जसं AC मला माहित आहे, AC किती आहे? वर्गमुळात 3k. वर्गमुळात त्याचा स्क्वेअर. त्यानंतर AB मला माहित नाही, मग इथे AB स्क्वेअर ऍज इट इज ठेवणार मी. प्लस BC तुम्हाला 1k आहे, त्याचा स्क्वेअर. आता यांचे वर्ग करून घ्यायचे. वर्गमुळात 3k चा वर्ग किती? वर्गमुळात 3 चा वर्ग किती? वर्गमुळात 3 चा वर्ग, वर्गमुळात 3 चा वर्ग 3 येईल, कारण 3 चा वर्ग 9 आणि 9 चा वर्गमूळ 3 असेल. 3 येईल. 3k चा वर्ग. k वर्ग. 3k चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक 1 चा वर्ग 1 आणि k चा वर्ग k वर्ग. k वर्ग. आणि त्या AB चा वर्ग बरोबर इथे AB वर्ग ठेवायचा आणि AB वर्ग बरोबर जो 1k वर्ग आहे तो डावीकडे आणायचा. इथे होईल 3k वर्ग k वर्ग वजा k वर्ग बरोबर 3k स्क्वेअर मायनस 1k स्क्वेअर किती येणार? 2k चा वर्ग. k स्क्वेअर 2k square is equal to AB square. इज इक्वल टू AB चा वर्ग. आता काय करायचं? स्क्वेअर रूट घ्यायचा. आता तुम्हाला AB पाहिजे ना, हे AB स्क्वेअर मिळालं. AB स्क्वेअर 2k स्क्वेअर. आपल्याला AB हवाय, मग AB जर हवाय तर स्क्वेअर काढून टाकायला पाहिजे. आणि स्क्वेअर काढून टाकायचे असतील तर काय घ्यायचं? स्क्वेअर रूट. वर्गमूळ. वर्गमूळ स्क्वेअर रूट. मग दोन्ही गणून जर वर्गमूळ घेतले तर 2चं वर्गमूळ किती? 2 ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये म्हणून ती वर्गमुळात टाकणार. k वर्गचं वर्गमूळ k आणि AB वर्गाचं वर्गमूळ तुम्हाला AB जो आहे तो वर्गमुळात 2k मिळतं. येस मॅम. वर्गमुळात 2. वर्गमुळात 2k. आता बाकीचे 2 गुणोत्तर तुम्ही काढू शकता. पहिला आपण साइन थिटा काढू. साइन थिटाची व्याख्या काय आहे? समोरील बाजूचे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. बाजू छेद करणं म्हणजे AB अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. म्हणजे AB अपॉन AC. AB छेद अपॉन AC. AB किती आहे? वर्गमुळात 2k. वर्गमुळात 2k अपॉन छेद वर्गमुळात 3k. वर्गमुळात 3k. k कॅन्सल होतं इथे आणि राहतं वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. आणि टॅन थिटाची व्याख्या काय आहे? कोणालगतची बाजू छेद कोणासमोरील बाजू. नाही, कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. कोणासमोरील बाजू AB अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड अपॉन BC. AB अपॉन BC. AB आहे रूट 2k आणि BC आहे 1k. k कॅन्सल आणि रूट 2 अपॉन 1.
वर्गमुळात 2/1. हे 2 आले साइन थिटा टॅन थिटा. ठीक आहे, येस कळलं? मॅम. असं जर तुम्हाला साइन Yes, थिटा दिलं ma'am. तर साइन समजलं. थिटा घेऊन दोन बाजू मिळवायच्या. साइन थिटाची व्याख्या वापरायची आणि त्याच्यावरून Adjacent side 2 upon बाजू मिळणार. hypotenuse. अपोजिट साइड साइनची व्याख्या वापरली तर. मॅम cos. कळलं? येस मॅम. कॉस मध्ये ऍडजसेंट, जर साइन असेल तर मग अपोजिट साइड, आणि Opposite टॅन side. दिलं असेल बघा, कोणत्याही 2 Opposite बाजू side तुम्हाला upon मिळणारच आहेत. adjacent side. कोणत्याही रेशोवरून 2 बाजू मिळणार आहेत तुम्हाला, पण 2 बाजू वेगवेगळ्या मिळतील. साइन असेल तर वेगळ्या बाजू मिळतील. साइन मध्ये अपोजिट साइड आणि हायपोटेनस मिळेल थिटाच्या अपोजिट. टॅन मध्ये अपोजिट साइड आणि ऍडजसेंट साइड मिळेल. मग तुम्हाला हायपोटेनस शोधायचं असेल. कळलं की नाही हे? येस कळलं मॅम. काय? समजलं. येस मॅम. ठीक आहे, आता आपण काय करूया पुढचं. हा, एक तक्ता आहे, तो फक्त आपल्याला पाठ पाहिजे. येस मॅम. एक तक्ता आहे, साइन कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यूचा एक टेबल आहे, तो पाठ करायचा. तो कसा पाठ करायचा त्याची सोपी पद्धत शाळेत सांगितली का तुम्हाला? मॅम सांगितली. येस मॅम. येस मॅम सांगितली होती. 0 ते 4 पर्यंतचे शब्द म्हणजे 0 ते 4 पर्यंतचे घ्यायचे आणि त्याला आमच्या शाळेत असं सांगितलं नव्हतं. ठीक आहे, एक आहे सोपी पद्धत, पण ती खूप लेंदी होईल. त्यापेक्षा साइनची एक जो लाईन आहे ना ती पाठ केली तरी होईल. म्हणजे त्यांनी कसं सांगितलं की सोपी पद्धत जर पाहिजे तर 0 एक तर आपले अँगल घेऊ आपण. इथे 0 डिग्री असतो, त्यानंतर 30 डिग्री असतो, 45 असतो, 45, त्यानंतर 60 डिग्री असतो, 90 नंतर 90 डिग्री आणि 90 अंश. तर व्हॅल्यू जर लिहायचे आहेत ना तर आपण काय करतो माहिती, 0 1 2 3 4 घ्या, त्याला 4 ने डिवाइड करू आपण प्रत्येकाला. आणि त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. त्याचं काय घ्यायचं? स्क्वेअर रूट सगळ्याचं. स्क्वेअर रूट डिवायडेड बाय 4 करायचं आणि स्क्वेअर रूट घ्यायचं. आता हा 0/4 म्हणजे काय आहे? 0/4 म्हणजे 0. मग याची व्हॅल्यू येणार 0. आता याचं स्क्वेअर रूट घेतला तर 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 4चं स्क्वेअर रूट 2 येणार. 2. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 2 काय परफेक्ट स्क्वेअर नाहीये. येस किंवा इथे मॅम. भाग जातो बघा, इथे भाग आधी भाग लावा. 2 1 जा 2, 2 2 जा 4. 1/2. इथे हा 1चं वर्गमूळ माहित आहे 1 आणि 2चं वर्गमूळ माहित नाहीये, मग ते रूट वर्गमुळात 2. इथे आता भाग वगैरे जात नाहीये, मग दोघांचं वर्गमूळ घ्यायचं. 3चं वर्गमूळ रूट 3 आणि 4चं स्क्वेअर रूट, 4चं वर्गमूळ 2 येणार. आता इथे भाग जातो. 4 1 जा 4 1 जा 4. येस मॅम. रूट 1 म्हणजे तृप्ती 1 आहे. मॅम हा. प्लीज रिपीट सांगता का? मी डिस्कनेक्ट झालते. रिपीट सांगता का प्लीज? हा सांगते. आधी आपण काय केलं मुलांनो, जर व्हॅल्यू तुम्हाला बनवायचे आहेत तर काय करायचं, आधी नंबर 0 to असे आधी याला 0, इथं 1 2 3 4 केलं. त्यानंतर आपण काय केलं, सगळ्याला काय केलं, 4 ने काय केलं, भाग दिला. 4 ने डिवाइड केलं. सगळ्याला 4 ने डिवाइड केलं. आता याचा आन्सर 0च येणार. 0/4 0. बरोबर आहे? मॅम. हे भाग नाही जात आहे, मग हे 1/4च राहणार. इथे भाग जातोय. हो मॅम. मॅम 2 बेदुनी 4. 1/1/2.
2. इथे भाग जातोय तिथे नाही जात असंच घ्यायचं 3/4. तीनशे इथे भाग जातोय हो मॅम. एक छेद एक. आता हे झाल्यानंतर आपण ह्यांचं सगळ्यांचं काय घ्यायचंय वर्गमूळ. स्क्वेअर रूट घ्यायचा. सिम्प्लिफाय करून झाला की स्क्वेअर रूट घ्यायचा. येस मॅम. 0चं स्क्वेअर रूट 0. 1/4चं स्क्वेअर रूट 1/4. 1/1 वर्गमुळात 2. 4 आहे इथे खाली. 1/4 आहे. 1चं वर्गमूळ 1, 4चं वर्गमूळ काय 2. 2 वर्गमुळात 2 नाही. वर्गमुळात 2 येईल मॅम. इथं 1 हा परफेक्ट स्क्वेअर आहे त्यामुळे 1चं वर्गमूळ 1. खाली 2 आहे. 2चं वर्गमूळ आपल्याला सांगता नाही येत मग ते वर्गमुळात टाकायचं. आता वर्गमुळात 2 येणार √2. इथे 4 होते त्यामुळे ते 4चं स्क्वेअर रूट 2 आहे. इथे आता 3चं स्क्वेअर रूट नाही माहित आपल्याला. खाली 2 येईल. 2 येईल. आणि इथं येईल 1च आहे. 1चं स्क्वेअर रूट 1. येस. आता ह्या व्हॅल्यूज आहेत आपल्या व्हॅल्यूज. साईनच्या रेशोच्या कशा काढायच्या ते सांगितलं तुम्हाला. आम्ही स्क्रीनशॉट काढून घेतोय त्या स्क्रीन खाली. येस मॅम. झालं. आता साईनच्या एकदा मिळाल्या ना व्हॅल्यू की मग बाकीच्या आपण शोधू शकतो. मग सोप्या असतात. साईनच्या एकदा व्हॅल्यू आपल्याला उलट करायचं ना. हा आता सांगते. आपण साईनच्या व्हॅल्यूज लिहून घेऊया. हे सगळं मी रब करते. ते फक्त साईनचा टेबल कसा बनवायचा ह्याच्यासाठी आपण ती मेथड वापरली. कळली सगळ्यांना. आधी 0 to 4 लिहायचे, डिवायडेड बाय 4 करायचे आणि मग नंतर स्क्वेअर रूट करायचे. स्क्वेअर रूट काढायचे. येस मॅम. इथे 0 आहे. साइन 0 0 आहे. साइन 30 1/2 आहे. साइन 45 1/√2 आहे. साइन 60 √3/2 आहे. वर्गमुळात 2/3 आणि साइन 90 1 आहे. आता कॉस्टच्या जर व्हॅल्यू पाहिजे असतील तर कॉस्टची व्हॅल्यू जर हवी असेल तर इथून उलट लिहत जायचं. कॉस 0 ची व्हॅल्यू ही असणार 1. इथून असं लिहायचं. 1 उलट लिहिते तर तिथं 1 1 येणार. येस मॅम. 0 0. मॅम याच्यामध्ये सगळ्यांच्या किमती बदलतात फक्त 45 ची किंमत. साइन 45 आणि कॉस 45 सेम व्हॅल्यू. येस मॅम. आपण एक हा फॉर्म्युला शिकलो नाही का. साइन 90 साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. आठवते का. थिटा. तोच रूल इथे वापरलाय बघा ना. आता साइन थिटा म्हणजे आता साइन 0 असेल तर साइन 0 ची जी व्हॅल्यू आहे ती 0 आहे. आणि कॉस 90 मायनस 0. कॉस 90 मायनस 0 म्हणजे किती. असं आहे ना. साइन थिटा आपला फॉर्म्युला काय आहे हा आहे ना. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. किंवा मग उलट पण कॉस थिटा. आठवतंय की नाही. कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. याचा ऍक्च्युअल मिनिंग तुम्हाला मी सांगितलं होतं. याचा ऍक्च्युअल मिनिंग काय आहे. साइन 30 ची जी व्हॅल्यू आहे साइन 30 ची व्हॅल्यू ती कॉसच्या कोणत्या व्हॅल्यू बरोबर असणार. साइन 30 आणि कॉस 60. कारण 90 मायनस 30 ना. साइन 30 इज इक्वल टू कॉस 90 मायनस 30 आणि 90 मायनस 30 60 येतं. मग टेबल मध्ये पण तुम्ही जर बघाल तर तुम्हाला हेच दिसेल. साइन 30 ची जी व्हॅल्यू आहे ना
ती व्हॅल्यू cos 60 ची आहे बघा. हा, sin 30 ची व्हॅल्यू किती आहे बघा. sin 30 ची व्हॅल्यू 1/2 आहे आणि cos 60 ची व्हॅल्यू आहे 60 ची व्हॅल्यू 1/2 आहे. किंवा sin 30 ची जर व्हॅल्यू बघितली आपण, cos 30 sin 60 ची जर व्हॅल्यू बघितली तर sin 60 आणि cos कशाची 30 cos 30 ची व्हॅल्यू सेम असणार. त्यानंतर sin 0 ची व्हॅल्यू, sin 0 ची व्हॅल्यू ही cos 90 बरोबर सेम असणार. कारण 90 मायनस थिटा ना, इथे थिटा 0 आहे. थिटा 0 आहे तर cos 90 मायनस 0, 90 मायनस 0 म्हणजे 90, म्हणून sin 0 आणि cos 90 ही व्हॅल्यू सेम आहे. हे बघा, sin 0 ची व्हॅल्यू 0 आहे, तीच व्हॅल्यू cos 90 ची आहे 0. कळलं की ना. उलट लिहितो म्हणजे उलट म्हणजे ते त्याला एक रूल लागलेला आहे, रूल नुसार आपण लिहितो. उलट नाही लिहित. गणितामध्ये असंच काही नसतं उलट बिलट, त्याला रूल असतात, नियम आहेत त्याला. हा त्याला आपण रूल लावतो. sin थिटा इक्वल टू cos 90 मायनस थिटा. कळलं? येस मॅम. हा, तर हे मी असंच एक्सप्लेन केलं, तुम्हाला माहित पाहिजे. आता आपण म्हणतो उलट लिहायचं, पण त्याला हा आधार आहे. कशाच्या आधारावर लिहितो तर या आपण स्टेटमेंटच्या आधारावर ते लिहितो. आता टॅन जर पाहिजे तर टॅन आपल्याला माहित आहे. टॅन थिटाचं एक सूत्र आपण शिकलो, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे साइन आणि कॉसचा भागाकार केला ना की टॅन मिळतो आपल्याला. येस मॅम. तेच करायचं, साइन आणि कॉसचा भागाकार करायचा. साइन 0 अपॉन कॉस 0, म्हणजे या दोन व्हॅल्यूचा जर आपण डिव्हिजन केलं तर मला टॅन 0 मिळेल. साइन 0 अपॉन कॉस 0 केला तर 0/1, 0/1 म्हणजे किती 0 आहे. त्यानंतर साइन 30 अपॉन कॉस 30 केलं, वर्गमुळात 30 आणि कॉस 30 नाही, हे 2 जाणार, हे 2 जाणार आणि वरती काय राहील, वरती काय राहिला, हा 1 राहिलाय आणि खाली डिनॉमिनेटर, कारण ही साइन 30 आहे, ही कॉस 30 आहे. हे 2 गेले, वरती राहिला 1 आणि अपॉन √3 वर्गमुळात 3. फक्त वर्गमुळात 3 नाही, 1 वर्गमुळात 3. 1 वर्गमुळात 3. त्यानंतर tan 45 जर पाहिजे तर sin 45 अपॉन cos 45 करायला लागते. या दोघांचा भाग √2 खाली छेदातले निघून जातील. इथे वरती राहील 1 अपॉन खाली पण काय 1/1, 1/1. 1/1 म्हणजे नुसता 1 लिहिलात तरी पण चालतं, 1. कारण खाली डिनॉमिनेटर मध्ये 1 असेल तर तो नाही लिहिला तरी चालतो डिनॉमिनेटर. बरोबर ना. त्यानंतर tan 60 जर पाहिजे, वर्गमुळात 3 वर्गमुळात 3/1. वर्गमुळात 3/1. वर्गमुळात 3/1. खाली 1 येतोय, मग तो नाही लिहिला तरी चालतो, √3. ठीक आहे. आणि tan 90 पाहिजे तर tan 90 मध्ये 1 sin 90 अपॉन cos 90, म्हणजे 1/0, आणि 1/0 जी आहे ती व्हॅल्यू आपण सांगू शकत नाही. डिनॉमिनेटर जर 0 आहे, छेद जर 0 आहे तर ती किंमत आपल्याला सांगता येत नाही, कारण छेदात 0 आहे. अंशात 0 चालतो, छेदात 0 आपण नाही घेऊ शकत. म्हणजे ती कोणतीच संख्या नाही, आपल्याला माहित नाही ती संख्या कोणती आहे, आपण ती इन्फिनिटी मध्ये घेतो. भागाकारात छेद जर 0 असेल छेदामध्ये तर ती संख्या जी आहे ती अव्याख्येय असते. एनडी लिहा, नॉट डिफाईन किंवा अनडिफाईन असं लिहायचं, किंवा अव्याख्येय असं लिहितो. ठरवता येत नाही. हा, ठरवता येत नाही, सांगता येत नाही काही.
आणि ते देणार पण नाही गणित सोडवताना तुम्हाला बाकीच्या सगळ्या किमती देते. आता या व्हॅल्यूज वरून आपल्याला गणित सोडवायचे, त्यामुळे हा तक्ता माहित पाहिजे, कारण ती आपल्याला सम सॉल्व्ह करायचे त्याच्यावर. हे बघा, हे जे ना क्वेश्चन 2 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. ह्याच्यातलं मी दुसरं कोणतंच मी सोडवून दाखवू, बाकीच तुम्हाला सोडवायचं. चौथं मॅम. चौथं आणि दुसरं सोडवून दाखवते. मला गणित सांगा जरा. 4/5 सेकंड वाला. 4/5 tan square 60 sin square 60. 3 sin square 60. सुरुवात होता 3 sin square 60. आता याच्या व्हॅल्यू आपण इथे दोन आपल्याला व्हॅल्यूज आलेल्या आहेत, एक tan 60 आहे, दुसरी sin 60. मग त्या व्हॅल्यूज इथे आधी लिहून घ्यायच्या. tan 60 ची व्हॅल्यू काय आहे? √3 आणि sin 60 ची व्हॅल्यू √3/4. √3/2 2 आहे ना, ते स्क्वेअर रूट घेतलं आपण म्हणून ते 2 झालं. मग इथे ह्या व्हॅल्यूज टाकायच्या. 4/5 आणि इथे काय आहे बघा, tan square 60 आहे. स्क्वेअर दिसतो इथं, वर्ग आहे, tan वर्ग 60. त्यामुळे जी पण tan 60 ची व्हॅल्यू असेल ना, तिचा वर्ग करायचा. ही √3 आहे, तिचा मी स्क्वेअर करणार. √3 स्क्वेअर, कारण स्क्वेअर दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं. प्लस 3 इथे मल्टिप्लिकेशन आहे यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 3 × sin square 60. sin 60 ची व्हॅल्यू √3/2 आहे, त्याचा स्क्वेअर करायचा. √3/2 चा स्क्वेअर. आता मी इथे वर्ग करून घेते. इथे 4/5 येईल गुणिले वर्गमुळात 3 चा वर्ग काय? 3. ठीक आहे. 3 प्लस 3 × √3/2 चा स्क्वेअर काय येईल? √3 चा स्क्वेअर 3 आणि 2 चा स्क्वेअर खाली जो 2 आहे त्याचा स्क्वेअर 4. ठीक आहे. आता हे मल्टिप्लिकेशन आधी करून घ्या, मग तुम्हाला इथे मध्ये ऍडिशन आहे. आधी हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. आता इथे 4 कुठे भाग वरती खाली जात नाहीये, तर मी सरळ मल्टिप्लिकेशन करणार. न्यूमरेटर टू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर. 4 3 जा 12. मल्टिप्लिकेशन 12/5 प्लस 9/4. आता ऍडिशन साठी तुम्हाला डिनॉमिनेटर काय लागतो? समान. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी डिनॉमिनेटर इक्वल लागतो. त्यामुळे याचा एलसीएम काढायचा. 5 आणि 4 चा एलसीएम काय येतो? 20. त्यामुळे इथे तुम्हाला 5 चं 20 करायचंय, तर इथे 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल. इथे 4 ने केलं तर इथे पण 4 ने, आणि याचा 20 करायचंय तर इथं 5 ने मल्टिप्लाय करायचं. इथे 5 ने तर वरती पण 5 ने. आता काय काय येईल सांगा? 12 4 जार 48. 48/45. 20. एकत्र एकच आपण डिनॉमिनेटर, कारण 20 डिनॉमिनेटर होणार आहे. 48 प्लस 45 20. ऍड करा आता. 93/20. 93/20 तुमचा आन्सर आहे. 93/20. ठीक आहे. याला काय आणखी सिम्प्लिफाय नाही करता येणार. भाग जात असेल तर लावायचा, पण इथे काय सिम्प्लिफाय नाही होणार.
येस. आता कोणतं सोडूया आपण? 4th वर. tan 60 upon sin 60 plus cos 60. tan 60 upon sin 60 plus cos 60. cos 60. तर इथे व्हॅल्यूज लिहून घेऊया आपण. tan 60 ची व्हॅल्यू काय? √3. मग अशी होतात. sin 60 ची √3/2 आणि cos 60 ची 1/2. तर या व्हॅल्यूज इथे टाकायच्या. tan 60 ची व्हॅल्यू √3 आहे. मग मी इथे √3 ठेवते. आता स्क्वेअर वगैरे नाहीये, त्यामुळे स्क्वेअर नाही करायचं आहे. कुठे स्क्वेअर इथे दिसतो? नाही. मग स्क्वेअर नाही करायचं. मग अशी स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर केलं. sin 60 तुमचं √3/2 प्लस cos 60 1/2. आता इथे खाली डिनॉमिनेटर मध्ये परत फ्रॅक्शन आहेत आणि त्याचं ऍडिशन आहे आणि दोन्ही पण जे फ्रॅक्शन आहेत त्याचं डिनॉमिनेटर इक्वल आहे. त्याच्यामुळे काय करायचं, तो एकच डिनॉमिनेटर लिहायचा 2 आणि वरती न्यूमरेटर ऍड करायचे √3 प्लस 1. वर्गमूळ 3 अधिक 1. आता मी तुम्हाला सांगितलेलं बघा, जे भागाकार असतो ना तो गुणाकार व्यस्त असतो. डिव्हिजन जे आहे ते इनव्हर्स मल्टिप्लिकेशन असतं. म्हणजे आता हा जो डिव्हिजन मध्ये जे खाली फ्रॅक्शन आहे ना त्याला जर मल्टिप्लाय करून वरती घ्यायचं असेल तर ते आपण इनव्हर्स करायचं असतं. म्हणजे 2 वरती येणार आणि √3 + 1 खाली येणार. बरोबर आहे? हो मॅम. असंच करतो ना आपण. डिव्हिजन हे भागाकार असो, हा जो आहे ना हा अपॉन जो आहे ना तो म्हणजे हा मग इथे √3 × 2 जे आहे ते 2√3 बनतील. म्हणजे 2 आणि √3 असे लिहिणार आणि डिवायडेड 3 प्लस √3 + 1. हे असंच आहे की याचं रॅशनलायझेशन केलंय आन्सर मध्ये? जरा चेक करा जरा, याचं आणखी पुढे रॅशनलाइज केलंय का? खाली √3 + 1च आहे की काय? टेक्स्ट बुक मध्ये आन्सर. कारण रॅशनलाइज डिनॉमिनेटर मध्ये इरॅशनल नंबर आहे ना, तो रॅशनल करायचा असतो. हेच आहे ना आन्सर? मॅम मला स्क्रीनशॉट घ्यायचंय, थोडीशी स्क्रीन खाली करता का? हेच आहे ना आन्सर पण? हो मॅम. हो मॅम. पुस्तकाच्या मागे बघावं लागेल एकदा. म्हणल्यावर बरोबरच असणार ना. नाही म्हणजे हे फायनल आन्सर आहे की आणखी पुढे सिम्प्लिफाय करता येतं ते? पुढचं अजून म्हणजे त्याला अजून पुढची किंमत काढायची आहे का ते म्हणते. रॅशनलाइज करायचं असतं. मी काय मग कधी मॅमच्या गणितावर शंका नाही घेत. कोणीच घेऊ शकत नाही. हे जरा बघा, छोटे आले. येस मॅम, बघितले. बरोबर आहे? हो मॅम. मॅम अजून खालती करायचं म्हणजे खाली अजून जर म्हणजे ह्याच्यापेक्षा जर कमी व्हॅल्यू करायची असेल तर म्हणजे काय करू शकतो आपण? कमी व्हॅल्यू म्हणजे कमी असं नाही येणार, पण हे कसं आहे डिनॉमिनेटर मध्ये रॅशनल नंबर आलाय ना, म्हणजे अपरिमेय संख्या आली. √3 आलाय ना डिनॉमिनेटर मध्ये. येस मॅम. ते आपण बघा सर्ड मध्ये करणीमध्ये शिकलो होतो. 9वी आपला तुमचं फर्स्ट सेमेस्टरला जे होतं करणी शिकलो होतं नाही का, त्याची कॉन्जुगेट पेअर अनुबद्ध जोडीने गुणायचं असतं. ह्याला प्लस असेल तर मायनस घेऊन मग ते खूप लेंदी होईल. त्यापेक्षा हे आहे आन्सर, एवढंच ठेव. माहिती आहे का अनुबद्ध जोडीने गुणायचं? करणीने करावंच लागेल ना?
म्हणजे जर पुढे जर करायचं वेगळा असेल आन्सर तर ते असं होणार 2√3 त्याच्या अनुबद्ध जोडीने गुणायचं असतं. म्हणजे √3 + 1 आहे ना, त्याच्या अनुबद्ध जोडी म्हणजे कॉन्जुगेट पेअर जी आहे ती √3 - 1 असते. म्हणजे फक्त साईन चेंज करायची. मग ते वरती जर खाली जर मल्टिप्लाय करतं तर वरती पण त्याने मल्टिप्लाय करतं. मग इथे काय होतं 2√3 √3 - 1 आणि इथे कसं a + b आणि a - b याचा फॉर्म्युला वापरतो आपण. हे √3 + 1 × √3 - 1 म्हणजे a + b a - b असेल तर त्याचा विस्तार काय करतो आपण. a + b a - b असेल तर a² - b². एका ब्रॅकेट मध्ये हा मग इथे एक पहिला टर्म √3 आहे त्याचा स्क्वेअर करायचा. √3² a - b a² - कंसाचा वर्ग. b². नाही हे बघा ना, हे तुम्हाला काय दिलंय, हे तुम्हाला काय मिळालंय a + b म्हणजे √3 तुमचा a आहे प्लस b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b. मग a + b a - b जर असेल तर आपण काय करतो, पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. मग आपल्याला काय मिळेल, ह्याचा √3 चा स्क्वेअर काय मिळेल 3 3 आणि वजा 1 3 वजा 1 3 वजा 1 म्हणजे छेदामध्ये काय राहील, आता छेदामध्ये 2 राहतील. 2 तुम्हाला वरच्या 2 बरोबर कट होतील. खाली 2 आणि हा 2 आणि हा 2 जो आहे ना वरती तो कट होतो. आणि मग तुमचं हे आन्सर असणार √3 आणि ब्रॅकेट √3 - 1. पण एवढं नाहीये तुम्हाला. हो मॅम, ते पुढचं खूप स्टेप वाढतील नंतर. हे डिनॉमिनेटर आपण रॅशनल केला, त्याचा रॅशनल केला डिनॉमिनेटर. हे नका करू. ओके मॅम. मॅम तुम्ही स्क्रीन छोटी करता का, स्क्रीनशॉट घ्यायचा होता. हे लिहायचं होतं तुम्हाला. नाही मॅम, नाही ते नाही लिहायचं. तुम्ही अनुबद्ध जोडी सांगितली होती ना तेव्हाच. मॅम सांगितलं मॅमला अटेंडंट लिंक टाकायला लावा. हा चालेल. आपला वेळ पण संपलाय. छोटी करते स्क्रीन. संपली वेळ. मॅम मगाशी घेतली नाही का स्क्रीनशॉट. हा सांगते एक. येस मॅम, झालं. ठीक आहे. चला बाय, गुड नाईट. बाय मॅम, थँक्यू, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. थँक्यू. बाय. गुड नाईट मॅम. बाय मॅम, गुड